शुभ सकाळ मित्रांनो, मी पवन कंडागळे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गुरुपौर्णिमा हा दिवस प्रति गुरु म्हणजे आई वडील शिक्षक हे ज्यांच्याकडे काही ना काही न असतात ते गुरु शिक्षक हे देव आपल्याला गुरुदेव महेश्वरा बरोबर आहे. त्या गुरुपौर्णिमा म्हणजे आपले सर्व ज्या ज्यांना आपण गुरु मानतो अशा गुरूंना वंदन करतो. तुमच्या भाषणामध्ये आलंय की आज काय महर्षी व्यासांचा जन्मदिवस का नाही. आता महर्षी व्यास म्हणजे कोण, काय काय केलं त्यांनी तुमच्या माहिती आहे तुम्हाला? हा, आपला भारतीय संस्कृतीमधला महान असा ग्रंथ त्यांनी लिहिला ना, महाभारत लिहिलं ना, ते महर्षी व्यास. त्याच्यानंतर गुरु शिष्याचे नाते सांगणाऱ्या अनेक अशा कथा किंवा गोष्टी आपल्या अभ्यासक्रमात. नमस्कार म्हणायचं असतं. बघा, चातुर्मास सुरू झाले. चातुर्मास म्हणजे काय की आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी हे जे 4 महिने असतात, हे 4 महिने म्हणजे चातुर्मास. बरोबर आहे. आता आपण आषाढी एकादशी मला वाटतं 6 तारखेला साजरी केली, हो की नाही. तेव्हापासून आपले भारतीय सण सुरू होतात आणि भारतीय सणामधला हा गुरुपौर्णिमा हा अतिशय महत्वाचा सण आहे. ही सणांची सुरुवात बघा, प्रत्येक कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पांनी करतो की नाही, तशीच आपण आपल्या शिक्षण क्षेत्रात जी कार्याची सुरुवात असते बघा, आपलं शैक्षणिक वर्ष पण जून पासून सुरू होतं आणि त्याच्यातला हा महत्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. आणि गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमे जे माझ्याकडे शिष्य उभे आहात त्यांना मी थोडंसं मार्गदर्शन करते. मी जास्त बोलणार नाही. दादाभाड्याने खूप छान मार्गदर्शन केलं आहे की तुमची भूमिका आहे ती नुसती बघायची ठेवू नका, तर प्रत्यक्ष करा. गुरु म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यात पहिला गुरु कोण असते? आपली आई आणि आपले वडील. जन्माला आल्यानंतर पहिले गुरु आपले आई वडील असतात. ते आपल्याला सगळं काही शिकवतात, चालायला, बोलायला, उभं राहायला, जगात वावरायला. त्यानंतर आपण शाळेत येतो. शाळेत आल्यानंतर आपले गुरु कोण असतात? शिक्षक असतात. आणि तिसरा जो आपला गुरु आहे तो आहे अनुभव. हा अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातो. विद्यार्थ्यांनी घोषणा केली. आता काल 7वीच्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की मॅडम आम्ही सगळा कार्यक्रम करतो. म्हटलं ठीक आहे, करा. पण स्वतः त्यांनी अनुभव घेतला, त्यांना अनुभव आला, त्यातून त्यांना शिकायला मिळालं की इथे उभं राहिल्यानंतर बोलणं किती कठीण असतं सगळ्यांसमोर. तो अनुभव त्यांनी घेतला. कधी घेतलाय? काय करत होती गिफ्ट? सर, तुमचा मोठा विद्यार्थी पायाने पडला, बसलाय. थँक्यू. चापा दिलं, चाप बरी. थँक्यू. थँक्यू. निराकार गुरु गुरु रे निर्गुण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू
गुरु माझा गणगोत गुरु हीच माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. काय नाही बाबा. मग बरं आहे का? हा व्यवस्थित. हो ना बाबा कधी आली ती मी सकाळी आले. बाय बाय. हे आमचे विष्णू काका. कुठे ते काय पानं कडावरती सगळं ना सगळं तुम्हाला काय पाहिजे बोला ना. हो का हे स्क्रू ड्रायव्हर आहे. स्कुडावर जरा हा दहाचा पाना ही पक्कड घ्या पुंगी ही पुंगी घ्या. ही का ती नाही ती 800 आहे. 10ची मी दिली एकाला ही घ्या. यो काढा ना यो बोल्ट काढा त्याचा तिला जाता लावा उलटा उलटा. हो या उलटा असाच ना याच्या घाला. पण ह्या इथं लावायला मग या काय इथे 8 9 10 यो 10चा चले ना पकड घ्या वर. असं आहे ना मोठा बॅग ऑर्डर आले होतं. कुठं हो गाडी पॉलिश कुठं हा मग जाऊ नये त्याला जाऊ दे ना. ठीक आहे डायरेक्ट बॅटरी चालूच राहील ना मी. कशी ह्या असं सिस्टीम ठेवले. तसंच आहे ना ऑनलाईन चालतंय नाही तसंच आहे पहिले होऊन असं नाही हवं ना बॅटरी आपली राहील का लगाव